नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला उपवासाची सोपी आणि चविष्ट सुरणाची भाजी करून दाखवणार आहे। हा मी सुरण घेतलाय आणि हा सुरण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, सुरण एक कंद आहे। हा मी स्वच्छ धुवून उकडून घेतलेला आहे, पण उकडताना तुम्ही एक लक्षात ठेवा, कच्च्या सुरणात कॅल्शियम ऑक्सिलेट असल्याने खाज येऊ शकते, म्हणून तुम्ही नेहमी त्यात थोडं ताक किंवा लिंबाचा रस, मी यात मात्र व्हिनेगर वापरलं आहे। व्हिनेगर वापरून मी हा उकडून घेऊन आता मी थंड करून बारीक फोडी तयार करून घेते। ह्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला सुरण आपण का खायचं असतं तो माहिती आहे का? सुरणामध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं, त्यामुळे पचन संस्था आपली सुधारते, हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते। वजन सुद्धा नियंत्रण करण्यासाठी सुरणाचा खूप उपयोग होतो। हृदयासाठी हा खूप उपयुक्त ठरतो। पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो, तशी आपली इम्युनिटी सुद्धा ह्याच्यामुळे वाढते आणि हाडं सुद्धा एकदम मजबूत होतात। आता आपण सुरण फोडणीला घालून घेऊया। तुम्ही भाजी याची अवश्य करून खा। आता मी तुम्हाला फोडणी घालते सुरणासाठी फोडणी घालण्यासाठी उपवासाची असल्यामुळे सुरुवातीला तूप घातलंय, तुपात घातले जिरं घातले चमचाभर आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे। जिरं तडतडल्यानंतर जरा चांगलं हलवून घेऊया, आपण खरपूस भाजूया। जिरं जास्त सुद्धा करपायचं नाहीये, आपल्याला त्यातला सुगंध यायला पाहिजे। नंतर बारीक कापलेली मिरची सुद्धा चांगली परतून घेऊया। हे बघा, तुम्हाला जशी तुमच्या प्रमाणात मिरची हवी तशी तुम्ही वापरू शकता। आम्ही बारीक ठेवली, तुम्ही मोठी सुद्धा कापून टाकू शकता। मिरची छान अशी परतून घेऊया। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आता हा उकडलेला सुरण मी फोडणीला घालते। हा उकडून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जास्त शिजवण्याची ह्यात काही गरज नाही। फक्त आपली फोडणी आणि इतर जे साहित्य आपण वापरणार आहोत ते चांगलं वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे अगदी तुपात हा सुरण परतून घेऊया। छान परतल्यानंतर त्याला सुगंध खूपच छान येतोय। अशा प्रकारची सुरणाची भाजी तुम्ही नक्की मुलांसाठी, तुमच्यासाठी नक्की करून खा, कारण अशी कंदमुळाची भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला आपले आरोग्य सुधारते आणि ताकदही भरपूर येते। आता मी ह्यात चवीनुसार मीठ घालून घेतलंय। मीठ सुद्धा आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया, सगळ्या फोडीनं व्यवस्थित लागलं पाहिजे। असे परतून घेऊया। पूर्वीची माणसं तुम्हाला माहिती असेल, अशाच प्रकारचे कंदभाज्या, पालेभाज्या खात होते आणि भरपूर वर्ष त्यांना आयुष्य जगत होते आणि अगदी छान प्रकारे जगत होते ते, त्यांना कोणतेही दुखणं नव्हतं। आता आपला सुरण परतून झालेला आहे। आतमध्ये आम्ही ओलं खोबरं घालतोय। ओलं खोबरं जरा भरपूर घालून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे चवीत जास्त फरक पडतो आणि खूप उत्तम अशी लागते। हे खोबरं सुद्धा आता आपण छान असं परतून घेऊया, सगळ्या फोडींना व्यवस्थित लागून देत। मस्तपैकी भाजी झाल्यानंतर थोडंसं आपण खोबऱ्याची चव, मीठ, तिखट व्यवस्थित लागण्याकरता थोडंसं वरून पाणी शिंपडायचं आहे। जास्त असं ओतायचं नाही, थोडी ओली व्हायला पाहिजे, कारण त्याला छानपैकी वाफ यायला हवी। आता वाफ आली आहे आणि भाजी तयारच झालेली आहे। अशा प्रकारची भाजी तुम्ही अगदी खा आणि उपवासाला, आता जेव्हा केव्हा तुमचे उपवास येतील, इतर पदार्थ खाण्यापेक्षा अशा प्रकारचे कंदांची भाजी खाल्लात तर खूपच उत्तम असं होईल, आरोग्यदायी असेल। धन्यवाद।